संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि जेवढेही श्री विठ्ठल भक्त आहे ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात असा दिवस म्हणजे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्त यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा क्षण असे ते समजतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीला अतिशय अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। जेवढे पंढरपूर श्री विठ्ठल देवस्थान यास महत्व आहे तेवढेच महत्व प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आपल्या पुष्पावंती नगरीमधील श्री ज्ञानेश्वर संस्थान अर्थात भजनघर तिथलचे आहे। लाखो भाविक आषाढी एकादशी या दिवशी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात। अगदी सकाळी 3 ते 4 वाजल्यापासून येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम सुरू होतो आणि अविरतपणे तो रात्री 11 आणि 12 ही त्या कार्यक्रमाला वाजतात। सलग 2 ते 3 दिवस चालणारे हे जे दर्शन सत्र आहे आपल्या पुसदकरांनी अनुभवलेले आहे। तेवढीच चोख इथलची जी व्यवस्था आहे जे प्रशासकीय बाब आहे तेही आहे। सुमारे हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने येणारे भाविक त्यांची सर्व सोयी सुविधा जे प्रशासकीय व्यवस्था पोलीस प्रशासन जे मंदिराचे प्रशासन आहे ते जेवढेही बाबी आहे इथे अत्यंत चोख पद्धतीने चालतात। म्हणूनच इथलची जी व्यवस्था आहे त्याचे विशेष असे नाव घेतले जाते। आज आपण जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आपला आज विशेष भाग आपण इथे घेऊन आलो आहे। आता पूर्ण जेवढेही पूर्वतयारी आहे कशा प्रकारे चालू आहे, कशा प्रकारे प्रशासकीय व्यवस्था इथे कार्यरत आहे, तयारी कुठरोक आली, उद्याची व्यवस्था कशा प्रकारे सुरू आहे, काय आहे त्या सर्व बाबी त्या सर्व गोष्टी आजच्या भागातून आपण आपणास दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। याही नंतर उद्याचा जे आषाढी एकादशी हा जो अतिशय महत्त्वाचा दिवस आहे त्याही दिवसाचे अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर टाकणारच आहे। तेही तुम्ही बघाल, आनंद घ्याल आणि सर्वांना पाठवाल अशी अपेक्षा करतो।